परत बघा किती मासे भेटलेले आहेत. दाखवतोच तुम्हाला. हे बघा मस्त अशी मासे भेटलेले आहेत. ही लोट आहे. लोत. हा. ओके. दाखव कशी दिसते. हिला अशी दिसते. आपण आलेलो आहेत तबेल्यावर आणि भूषण भाऊ आपल्या आतमध्ये गेलेले आहेत. बऱ्याच दिवसातून ते इकडे आलेले आहेत आणि त्यांना बघायचा होता आपला वादळ बैल. बघूयात वादळ बैल म्हणजे आता काय करतात ते, म्हणजे बघण्यासाठी आलेले आहेत वादळ बैलाला. बाजूला बघतोय मी. निकोप सोडला का त्यामुळे मातीच आहे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण पुन्हा डॅमवर चाललेलो आहे आणि डॅमवर मासे पकडण्यासाठी चाललेलो आहे. आणि आज आम्ही जरा वेगळी स्ट्रॅटर्जी यूज करणार आहे. म्हणजे स्ट्रॅटर्जी तीच असणार आहे आपली, पण माणसं आपली वेगळी आहेत. बघू शकता इकडे आपले भूषण भाऊ आहेत, देवा भाऊ आहेत, दत्ता भाऊ, योगेश भाऊ आणि एक आपला कॅमेरामॅन आहे तो हेमंत आहे नेहमीप्रमाणे, आणि त्याच्या पाठी सोन्या आहे. तर असे बरीच मंडळी आपल्या पाठी आज. तर चला आज बघूया किती मासे भेटतात आपल्याला आणि कशा प्रकारे आम्ही नियोजन करतोय ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोच मी. तर चला. तर मंडळी आता बघू शकता यांनी नवीन रेनकोट आणलेले आहेत. मस्त रेनकोट भेटलेले आहेत त्यांना. आणि बाकी मंडळी आपली ती पुढे निघालेली आहे. बघू शकता 10-12 जण आहेत आम्ही. आणि आता पायी पायी इथून बहुतेक 2 ते 2.5 किलोमीटरवर डॅमवर जाणार आम्ही चालत चालत. नंतर जे मासे आम्ही पकडणार ते तुम्हाला दाखवणारच आहेत कशा प्रकारे पकडणार ते. आज सर्व आपली यंग मंडळी याच्यामध्ये. आणि बहुतेक बघायला गेलो तर ही गेल्या वर्षी आपल्या पाठी होतीच, पण मी व्हिडिओ केली नव्हती तेव्हा. आणि ह्यो मासे पकडण्यामध्ये एक्सपर्ट माणूस म्हणजे आपला भूषण भाऊ. एकदम खतरनाक माणूस आहे. तर भूषण भाऊ काय म्हणाल तुम्ही? काय नाही, फर्स्ट टाइम चाललो आज तुमच्या बाकी. बघू आता. फर्स्ट टाइम म्हणजे वर्षातून फर्स्ट टाइम म्हणजे दरवर्षी तर पकडतोच मासे तू? हा, असं पावसाळी चढणीचे मासे. चढणीचे मासे. आता आपल्याकडे वल्गनीचे मासे बोलतात. तर चला, बाकी मंडळी पुढे गेलेले आहेत, आपण आता मागे मागे जाऊयात. त्यामध्ये मजा मजा करण्यासाठी निघलेले आहेत आणि काही लोक आहेत ते खरंच मासे पकडण्यासाठी निघालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये जास्त तर मला मजा करणारेच वाटतात, म्हणजे असंच मजा म्हणून बघण्यासाठी मासे बघण्यासाठी जाणार. तर चला, असं चालावं लागतं आपलं डॅम परत. थोडा अंतरच आहे, 2-2.5 किलोमीटर. तर चला जाऊया हळू आपण. तर इकडं बघू शकता शेतामध्ये किती पाणी साचलेलं आहे. भरपूर असं शेतं भरलेली आहेत आपली आणि खूप असं पाणी भरलेलं आहे शेतांमध्ये. आणि आपले तुम्हाला माहितच आहेत हे आपले राफ्ट टाकलेले, मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेच असतील तुम्ही. मस्त असे राफ्ट टाकलेले आपण. कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर सगळी मंडळी आपली पुढे चाललेली आहेत आणि मी आहे एकदम शेवटी. आणि अजून एक जण येतोय आपल्या पाठी, तो आहे मागे. आता बघू शकता आपण इकडे चालत चालत मोठी चढण आहे इथे आणि चालत चालत निघालेलो आहे. आणि खाली आपण बघू शकता आपलं गाव पण दिसेल. आता हे आपलं गाव दिसतंय मस्त सुंदर असं गाव, ओदिवले गाव. सगळे चालत चालत रस्त्यातून निघालेले आहेत आणि बघू शकता एकदम 10-12 जण आहेत आम्ही. तर असं चालत चालत जावं लागतोय जंगलातून. तर चला जाऊया. माशांची जी आतुरता आहे आपली ती वाट बघत आहे मासे आपले. आता मासे पकडण्यासाठी जाऊया. तर मंडळी डॅम आलेला आहे आणि खूप असा भरलेला आहे डॅम. पुढे आता दिसेलच आपल्याला. आणि इकडं खूप उत्तरणीचा भाग आहे आणि इथनं डॅमची सुरुवात होते. तर जाऊयात आपण. मासे आता किती भेटतील ते बघूयात. आता मागची व्हिडिओ बघितली नसेल ती पण बघा मित्रांनो, कारण कसं त्या व्हिडिओमध्ये पण डॅमचीच व्हिडिओ आहे आणि मासे पकडलेले आहेत. तेव्हा एकदम आम्हाला छोटे छोटे मासे भेटले होते. तर आज बघूयात किती मासे भेटतात आपल्याला, कारण आज जास्त पाऊस जास्त आहे आज, त्याच्यामुळे मला तर असं वाटतंय मासे जास्त भेटतील आज. आणि उतरायला पण बघू शकता इकडे चिकट आहे आणि असं उतरायला लागतंय एकदम खतरनाक रित्या. तर चला बघूयात पुढे. यादगार आहे का? तर बघूया त्यांनी काय केलेलं आहे इथे. अजगर आहे? नाही आम्हाला वाटलं काय यादगार आहे.
कसा टाकला भार टाकलेला आहे. ते काय नाही सोडून गेलं त्याला दादा काय बोलत नाही ना तू तर मंडळी इकडं भुसा टाकायला लावलेला आहे. आपलं अनुभवी भूषण भाऊ, बघूयात भुसा टाकतोय. भेटला एवढूसा नको, मोठा दाखवा, मोठा दाखवा. तर आता बघूया, ह्यो पागेर टाकतोय. आता आज आम्ही पागेरवर मासे पकडणार आहे आणि आमचा अनुभवी माणूस पागेर टाकतोय, भूषण. तो मेन गोष्ट भूषणच्या आणि डॅम पण बघा मंडळी किती भरलेला आहे, भरपूर डॅम भरलेला आहे. त्या दिवशी आलो तर कमी भरला होता आणि आता एकदम जबरदस्त डॅम भरलेला आहे आपला. वा घेऊन येतो पानकोश घे चल. रशी हातात ठेव. हा नाही जाऊ दे दामात मध्ये वापस स्वर्गाला लागेल खाली मला खाली खाली बघू शकता आता दगडी वगैरे लावायला घेतले, झाला लावायला घेतलाय. नेहमीप्रमाणे अण्णा आणि आपली आई पण आलेली आहे आणि आज माणसं जास्त आहेत मंडळी आपल्याकडे आणि भरपूर अशी मंडळी आलेली आहे. आणि अण्णा बघू शकता, अण्णा नेहमीप्रमाणे आपला मटेरियल घेऊन आलेला आहे आणि इकडे जाळं लावण्याचं काम चालू आहे. देवेंद्र भाऊ पण आहे आज आपल्या बरोबर आणि एकदम कसं काय एकदम ठीक, एकदम ठीक. इकडे जाळं लावण्याचं काम चालू आहे. आता जाळं वगैरे लावून झालेलं आहे. हे बघा जाळं लावून झालेलं आहे. आता आतुरता आहे ती फक्त मासा येण्याची याच्यामध्ये. आता काही लोक वरती गेलेले आहेत, अण्णा वरती गेलेला आहे. आता वरवून हलवत हलवत पाणी येईल आणि याच्यामध्ये मासा अडकल इथे. योगेश भाऊ बघू शकतात दगडी लावण्यासाठी मदत करतात, एकदम भारी. दगडी वगैरे लावलेले आहेत सर्व साईडून आणि इकडून मधून जाली दिसते आपल्याला आणि त्या साईडला देवेंद्र उभा आहे आणि आई इकडे कपडा वगैरे लावते. म्हणजे बाहेरून जो मासा आहे तो जायला नाही पाहिजे पट्टीतून वगैरे कोणत्या, त्याच्यासाठी कपडा वगैरे लावते. बुंद्यावर थांबलेले आहेत माशाच्या कॉर्नरला. हे बघा मासे कसे उडतात, बघू शकता. येतात मासे येतात. बघूया, त्या दिवशी तर आपल्याला थोडे 4-5 किलो 4 किलो भेटले, पण आज किती किलो भेटतात बघले मंडळी. आता बघू शकता विनायक तेरे आणि आपला नितेश दोघे वाढलेले आहेत, हे पण आलेले आहेत मास्याला. आता चला टोटली आहे बघा, भरपूर मंडळी आहे आपल्याकडे. हे मोठे टिपरी वगैरे घेऊन आलेले आहेत पाठी. तसं काय शिवडच चढलेले आहेत इकडे, असे टिपरी घेऊन आलेले आहेत. शिवडं रात्री चढतात मंडळी, दिवसा छोटे छोटेच मासे भेटतात आणि पाऊस पण भरपूर चालू आहे. आणि यांच्या हातात बघू शकता मोठ्या काठ्या घेऊन आलेले आहेत आपले विनायक शेठ, मोठे मासे. बरोबर नव्हता इकडं भरपूर चांगलं नियोजन होऊ शकतं तुम्ही. आणि तिकडं खाली पण जाळा लावलेला आहे, बघू शकता खाली पण जाळा लावलेला आहे. असे 2 जाळे लावलेले आहेत. आता या जाळ्यातून सुटला तरी त्या जाळ्यामध्ये अडकू शकतं मासा, त्याच्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे आणि मस्त असं नियोजन. तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, किती मासा भेटतोय ते आपण व्हिडिओमध्ये बघूयाच. आता जाळी काढायला लावलेली आहे आणि बघूयात किती मासा भेटलेला आहे. आता तरी आपले गाववाले आलेले आहेत इथे आणि बघू शकता सगळे मासे मारायला आलेले आहेत आणि जाळा लावलेला आहे. हाय दिनेश, हा बोला. काय आता शिवडी पकडायला आले शिवडी आणि मोहित इकडं बघ. आम्ही फक्त मले पकडा मले पकडायला आले मले शिवडी आणि तर आपले आणि बाकी गाववाले आपले बसलेले आहेत बाजूला, कारण माशांची आतुरता बघतात. आणि हा पिशवी दाखवतो, काय पिशवीत तर आता बघूयात किती मासा येतो जाळ्यामध्ये, समजेलच आपल्याला. आणि इकडे मोहित राहिला धरायला. मोहित हाय, इकडून जायचे देवी आपल्याला.
आणि त्या साईडला येतो साजेन. रस्ता आहे पागल तेवढं तिकडून जातो सकाळी जातो बघून जाऊन आणि काय याही टाकली नसती ना आधी. येतात मासे येतात मासे एवढी तिची पावडर पावर फुलाते ना येतात जालीवरची म्हणे ना जाली मस्त आहे ना जालीमध्ये कसं आहे, पाण्याचा बिलकुल फ्रेश येतात 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 काम आहे आपला खाली फक्त बघ मोठा वल्ले ना पुढे फाटलेला अशी झाली लागते बांट्या. आपली झाली आहे ना उड्या. हा काय घे आपली झाली हा ना आयला अजून आपली झाली आगे रात्री त्याला घे हम्म. त्याला बोल सकाळची शिफ्ट कितीला घेतलेली ही झाली? 1,500 झाली घेतलेली. वावाले मंडळी वावाले इथे खाली माझ्या रुपये खाली हे बघा मासे येतात येतात येतात. तिथे घे सोड. परत बघा किती मासे भेटलेले आहेत. दाखवतोच तुम्हाला. हे बघा मस्त अशी मासे भेटलेले आहेत आणि एक मोठी थांबा का 1 मिनिट. बट्या अशी पकड बट्या पकड अशी इकडे आहे ना. तुला मारू का? नाही मार नको ना एवढा इथे टाक ना. पकड तू दाखव मी तुझ्या हातात दाखव. मला दाखव ना. थांब ना भाई जरा. हे बघा खवली मोठी भेटलेली आहे मस्त अशी. छत्री दे इकडे. कशी आहे मंडळी कमेंट मध्ये नक्कीच सांगा. चल अजून मासा येतोय येतोय येतोय. वरून गेलेले आहेत आणि वरून हलवत हलवत आलेले आहेत जेणेकरून मासा जो अडकलेला असेल दगडी खाली तो निघून जालीमध्ये येईल. तर पुढे बघूया बाकी मंडळी आहे त्यांना किती मासे भेटलेले आहेत. तर चला जाऊया. बघा मंडळी भुसा लावलेला आहे आणि कसा भुसा लावलाय बघा. हे बघा एकदम गोल राऊंड मध्ये लावलेला आहे. तर चला पुढं जाऊयात. किती भेटले दाखव. अरे बापरे इकडे भरपूर मासे भेटलेले. हे बघा मस्त मासे भेटलेले आहेत. किती किलो होतील? हा? किती किलो होईल? 2.5 किलो. 2 ते 2.5 किलो मासे भेटलेले आहेत. मंडळी ही लोत आहे लोतेची भाजी. तर ही फुललेली घ्यायची नाही कारण ती पिसाळलेली असते. आणि भुशांच्या हातात बघू शकता भुशांनी घेतलेले आहेत. इकडं बघूयात ही बाई पण गोळा करते लोतेची भाजी. ही लोटे लोत हा ओके दाखव कशी दिसते. अशी दिसते. ही लोतेची भाजी. खाली आपला गाव आहे मंडळी आणि मस्त असा व्ह्यू दिसतो गावाचा बघू शकता. हे आपलं गाव. आता थोडी थोडी वाटून घ्या. काय बोललो हा थोडी थोडी वाटून घ्या. वालवाल आता ही लोत आहे ती वालवायला लागते. वालवल्यानंतर ही भाजीमध्ये आपण खातो शाकाहारी भाजीमध्ये लोतच आहे. जाताना आता बघू शकता ही मंडळी आलेली आहे आणि इकडे आपलं पाणी एवढं झालंय ना मंडळी. तर आपल्या नाला पण भरून गेलाय पूर्ण. बघू शकता नाला भरून गेलेला आहे. पूर्ण नाला भरून गेलेला आहे मंडळी. आणि नाल्याला बघा आता भरपूर पाणी आलेलं आहे आणि पूर्ण भरून गेलेलं आहे.
तर आता पुढे आपला शेत आहे त्याचा. आता घराच्या दिशेने आपण रवाना होतोय. तर बघा आता बघूयात, जाऊन आलो भरपूर पाणी आहे बघा. आपण आलेलो आहेत तबेल्यावर आणि भूषण भाऊ आपले आतमध्ये गेलेले आहेत. बऱ्याच दिवसातून ते इकडे आलेले आहेत आणि त्यांना बघायचा होता आपला वादळ बैल. बघूयात वादळ बैल म्हणजे आता काय करतात ते, म्हणजे बघण्यासाठी आलेले आहेत वादळ बैलाला. बाजूला बघतोय मी. 3-4 महिन्यातून काय. आणि खूप रागीट स्वभावाचा आहे खूप रागीट स्वभावाचा आहे आपला वादळ बैल, बघू शकता. दादाचा बर्थडे सुद्धा आम्ही सेलिब्रेट केला होता. आता भूषण भाऊंचं लग्न झाल्यापासून ते आलेच नव्हते, तर आता बऱ्याच दिवसांनी आले आणि ते बोलले की आम्हाला वादळ बैल बघायचे. आता वादळ बरोबर आम्ही कमीत कमी या सीझन मध्ये 20 ते 22 शर्ती केल्या. त्याच्यातल्या तो 20 जिंकला. 2च शर्ती आपला. चांगला असा बैल आहे तो, बघू शकता. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तसंच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.